गुजरातच्या भिल्लमाळ तुळशीगड येथील शिवरूप अर्धनारी नटेश्वर नागज्योतिर्लिंगाचे मठाधिपती परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज यांचं नुकतेच शिवसेनेचे पदाधिकारी तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे व वैशाली देवरे यांच्या रायगड या निवासस्थानी आगमन झाले। समाधान देवरे, वैशाली देवरे यांच्यासह आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे यांनी अनेकरूपी महाराज यांचं मोठ्या धार्मिक पद्धतीने विधिवत औक्षण पूजन संपन्न झालं। नगर येथील अंबिका स्वीट्स चौकात रायगड प्रतिष्ठानच्या भव्य गणेशोत्सवानिमित्त परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते श्री गणरायाची महाआरती तसेच भव्य दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं आता कार्यक्रम होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली असता काही वेळातच मुसळधार बरसत असलेला वरुणराजाही अनेकरूपी महाराजांचं समाधान देवरे यांच्या घरी आगमन होताच चक्क थांबला हे विशेष। यावेळी प्रचंड जयघोषात तसेच महाराजांवर पुष्पवृष्टी करत आकाशातील फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आलं। आयोजित दर्शन सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर आगमन होताच समाधान देवरे व वैशाली देवरे यांच्या हस्ते भव्य पुष्पहार अर्पण करून परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज यांचं स्वागत संपन्न झालं। यावेळी समाधान देवरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तर आम्ही धन्य समजतो की आमच्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आम्हाला महाराजांचं दर्शन या ठिकाणी पाऊस अभावी थोडे जनतेला वाटलं की पाऊस चालू आहे, कार्यक्रम रद्द होईल, परंतु आम्ही रायगड प्रतिष्ठानतर्फे आमच्या देवरे फॅमिलीतर्फे महाराजांना विनंती केली की महाराज तुमची महिमा अख्ख्या महाराष्ट्रावर आहे, परंतु आम्हाला छोट्या खानिका होईना महाराज आमच्या या अशोकनगर या ठिकाणी आम्हाला तुमचे 10 मिनिटं हवे। आणि महाराजांनी विनंतीला मान दिला व आमच्या रायगड प्रतिष्ठानच्या गणेशाच्या आरती व दर्शन सोहळ्यासाठी महाराजांचं आपल्या अशोकनगरमध्ये आगमन झालेलं आहे। सगळ्यांच्या वतीने आपण टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करू। महाराजांची महिमा जर तुम्हाला सांगायची, कुठलाही दुःखी आत्मा जर का भिलमाळ तुळशीगड या ठिकाणी गेला, आमचे अनुभव सांगायचं म्हटलं तर इथं वेळ पुरणार नाही, परंतु जे जे आमचे शिवभक्त झाले ते असे कधी कुठलंही कारण असू द्या ते सगळे सुखी झाले। म्हणून महाराजांना आपण विनंती करू की या ठिकाणी सुद्धा काही आमच्या तांत्रिक काही अडचणी असतात। आपल्या महाराजांना मराठी थोडी कमी येते, पण महाराजांना मी विनंती केली की महाराज आमच्या जनतेसाठी या ठिकाणी तुम्ही दर्शन रूपी थोडे आशीर्वाद द्यावं, म्हणजे आमची जनता सुखी होईल, एवढं महाराजांना मी विनंती करतो। महाराज बोलणार नव्हते या ठिकाणी, कारण महाराजांचा कार्यक्रम आयुष्यातला हा सगळ्यात छोटा कार्यक्रम आहे। का महाराजांचा कार्यक्रम जर म्हटला तर कमीत कमी 20,000च्या पुढं समाज असतो, परंतु महाराजांनी खरोखर आम्ही धन्य समजतो महाराज की आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात। आमच्या जनतेला छोट्या खाली तुम्ही आशीर्वाद द्यावे व हाच आपला दर्शनाचा लाभ होईल एवढी विनंती करतो। तर परमपूज्य संत स्वामी अनेकरूपी महाराज यांनीही उपस्थित समुदायाला शुभ आशीर्वाद दिले। गणपती बाप्पा गणपती बाप्पा। आज या ठिकाणी आले बदल मी व्यक्तिगत म्हणजे माझ्या आत्म्याला मी आभार व्यक्त करतोय की तुमच्यासारखे मला भक्त भेटले या ठिकाणी। आणि श्री गणेशला कोटी कोटी धन्यवाद करतोय, त्यांच्या चरणामध्ये मी कोटी कोटी नमन करतोय की त्यांच्यामुळं आज नाशिक जिल्ह्यामध्ये मला यायला संधी भेटली। खरंच म्हणजे मी श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पाकडे मी आशीर्वाद घेण्यासाठी आलोय की जो भी माझ्या हातात भगवान शिव आणि माता पार्वतीचे कृपा आणि आशीर्वादाने जो कार्य भेटलंय मला यश प्राप्त व्हावं आणि त्यांच्या कृपामुळे आज मला यश प्राप्त होतंय आणि माझ्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्वांचा परिवार सुखाने राहावं असा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। आणि बरीच खुशी बरीच आनंद भी होतंय की नाशिक जिल्ह्यामध्ये पण असे भक्त आहे की ते भक्तांची वड घेऊन भगवंता या पृथ्वीवर जन्म घेतो।
व्यासपीठवर विराजमान मान्यवर पूज्यवर भजन मंडळ, टाळकरी वादक, माझ्या समोर बसलेले सर्व भाविक भक्त, थोडं पाणी पावसामुळे थोडं इकडं तिकडं झालंच, पण भगवंतानी आज या ठिकाणी पवित्र भूमी करून आपल्याला कार्यक्रमात खूप खूप सुंदर आनंद घ्यायची वेळ पण दिली. आणि देवांचं निवेदन नमस्कार करून तुमच्या समोर माझं बोललेलं मी इथंच पूर्णविराम देतोय. ओम नमः शिवाय. रायगड प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवानिमित्त समाधान देवरे व वैशाली देवरे यांच्या संकल्पनेतून भव्य लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत परिसरातील तब्बल 3000 महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत परिसरातील सोनाली तेरे, जयश्री कोतकर, कोमल सानप, पल्लवी जगताप, छटिया रॉय, दीपाली शेळके, आशा सूर्यवंशी, सुनीता मते, देवयानी पाटील, स्नेहल पवार, लीना अहिरराव, उज्ज्वला सानप, पल्लवी आभाळे, माया उगवे, सारिका पगारे, दीपाली पाटील, वंदना संसारे, संगीता पवार, सुनीता खैरे, उषा पवार, सुनीता माळी या 21 भाग्यवंत महिलांना परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज यांच्या हस्ते कुपन काढून पैठणी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महाआरती तसेच भव्य दर्शन सोहळ्याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, सीमाताई निगळ, सिद्ध हनुमान मंदिर भजनी मंडळ, रायगड प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांचं न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.